विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेस मध्ये. आज आपण 5 अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन व लेखन हा धडा पाहणार आहोत. इथे आपण स्वाध्याय घेणार आहोत. स्वाध्याय क्रमांक 2. या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, 60,606 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? ही 60,000 आहे, हे 606 आहे. ठीक आहे, 60,606 जर आपण पाहिले 60,606 हे पहिल्या नंबरच ऑप्शन येते. दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसरा प्रश्न पाहिला, एका संख्येच्या 10,000 स्थानी व एकक स्थानी 9 हा अंक आहे. उर्वरित सर्व स्थानावर 0 अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल? आपण हे सोडून पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं, हे इथे एकक लिहायचं, इथं दशक, इथं शतक, हे हजार आणि हे 10,000. ठीक आहे. आता जर इथं पाहिलं 10,000 स्थानचा आणि एकक स्थानचा 10,000 स्थानी 9 आहेत आणि एकक स्थानी पण काय पाहिजे आपल्याला, एकक स्थानी पण 9. एकक स्थानी इथे आहे आणि हा 10,000 स्थानचा 10,000 स्थानचा. आता बाकीच्या जागी आपल्याला उर्वरित जागी काय हवं, आपल्याला उर्वरित स्थानावर 0, म्हणजे इथे पण 0, इथे पण 0 आणि इथे पण 0. मग ही संख्या कोणती तयार होईल? ही संख्या होईल 90,009. ही संख्या तयार होईल 90,009. ही संख्या आपल्याला 90,009 पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. इथे 90,090 आहे, 9,000 आहे, 909 आहे, तर 90,009 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न 88,888 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर 88,000 झाली आपल्याला, 88,000 असे असतात आणि 888 आपण कशी होत, 888. मग ही संख्या झाली 88,888, जे की पर्याय क्रमांक आपल्याला इथे जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 8888888 म्हणजे 8 5 वेळेस लिहायचे. देवनागरी भाषेमध्ये लिहिलेला आहे. चला पुढचा प्रश्न आहे, या संख्येची लगेचची पुढची संख्या अक्षरात कशी लिहा? ही संख्या आपण पहिले पाहू. संख्या आहे आपल्याकडे 19,219. लगतची पुढची म्हणजे याच्या पुढची संख्या काय असणार, तर ही संख्या राहणार 19,219. च्या पुढची संख्या काय असणार, 20. म्हणजे 19,220 ही संख्या त्याच्या लगतची पुढची संख्या आहे आणि ती संख्या आपण अक्षरात जर पाहिली 19,221 आहेत. 19,219 आहे, 19,218 आहे आणि 19,220. 19,220 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्येचे वाचन चुकीचे आहे? आता आपल्याला चुकीचे वाचन पाहायचंय. 13,508 हे 13,508 बरोबर आहे. आपल्याला चुकीचे वाचन पाहायचे विद्यार्थी मित्रांनो, 30,911 30,911 बरोबर आहे. 89,050 हे पण बरोबर आहे आणि हे 3,000 आहेत. शून्य इकडे असल्यामुळे इथे 3,303 आहे. इथे 30,303 लिहिलं, म्हणजे हे चुकीचं वाचन झालेलं आहे आपलं. पुढची संख्या पाहूत आपण. पुढचा प्रश्न पाहू. 4 अंकी मोठ्या संख्येत 1 मिळवला असता कोणती संख्या मिळते? तर हे आपण उत्तर करून पाहू. चार अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहू. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या, ते जर पाहिलं आपण तर 9,9,9,9 ही 4 अंकी सर्वात मोठ्यात मोठी संख्या आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 मिळवायचा आहे. 1 किती नाही मिळवायचा, 1 किती मिळवायचा आपल्याला. मग हे 0 येईल, 0 0. ठीक आहे, हा 1 इथं गेला, हा 10 झाले, हा हे किती गेला, हा 10 झाले, हा इथं आणि हे झाले. म्हणजे आपल्याला ते उत्तर येईल 10,000. 10,000 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर भेटेल. पुढचा प्रश्न
एका महिला बचत गटाने 78,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येची अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणती नाही असं विचारलं. कोणते नाही विचारलं विद्यार्थी मित्रांनो, हे 78,500. आपण 78,500 ला 78,500 पण म्हणू शकतो. 78,500 हे बरोबर आहे. 78,000 78,500 आपण असं पण म्हणू शकतो. 78,500 बरोबर आहे. हे 785 शतक. आता 785 शतक 85 आणि हे शतक म्हणजे 2 झिरो. मग हे पण काय झालं 78,500 झाले विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर 785 शतक दशक म्हणलं इथे. 785 दशक म्हणलं तर एकच शून्य वापरायचा. त्याच्यामुळे हे झाले 7,050 झाले. 7,850 हे चुकीचं वाचन झालेलं आहे. ठीक आहे. 785 दशक. शतक म्हणलं तर आपण काय करतो 2 शून्य वापरतो. दशक म्हणलं तर एकच शून्य वापरतो. आणि आपली 78,500 ही संख्या अशी आहे. हे चुकीचं वाक्य झालेलं आहे. पुढचा आपल्याला प्रश्न घेऊ. पावणे 25,000 ही संख्या अंकात कशी लिहाल? तर पावणे 25,000 म्हणजे पावणे 25 म्हणजे 25,000ला कमी आहे आणि 25 म्हणजे 25,000ला जास्त. तर 24,750 ही संख्या पावणे 25,000 झालेली आहे. पावणे 25,000 म्हणजे 24,750. 24,750 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटून जाईल. ठीक आहे. हे पावणे 25,000 झालेले आहे. आता याच्यावर आधारित आपले प्रश्न राहतातच. त्याच्यामुळे जे पण नवीन आपला चॅनेलला पाहतात व्हिडिओ, त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. म्हणजे जेणेकरून आपले छोटे छोट्या टॉपिकवर पण आपले व्हिडिओ राहतात. ते पण तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्यास मदत होईल. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. पुढील माहिती वाचा आणि योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. तर एकक इथं पण दिलं दशक आणि तिथं दिलं शतक. आता एकक म्हणजे काय? एकक म्हणजे ही संख्या दशाला तशी. म्हणजे 19,320 दशाला तसे. हे असंख्या झाली. व संख्या शतक. ब वाली संख्या जी झालेली आहे 19,320 दशक म्हणलं तर एकच शून्य वापरायचं आहे आपल्याला. आणि क ही संख्या 19,302 सॉरी 1,932 1,932 शतक म्हणलं तर 2 झिरो वापरायचे आपल्याला. शतक म्हणलं तर किती वापरायचे 2 झिरो. आता इथे काय विचारलं आपण ते पाहूत आता. अ आणि ब एकच संख्या आहे. अ आणि ब एकच संख्या आहे का? हो, करेक्ट आहे. ठीक आहे. तर हे बरोबर आहे आपल्याला. त्याच्यानंतर ब आणि क हे एकच आहे. ब आणि क एकच आहे का? इथे 2 झिरो आहे. इथे एकच झिरो आहे. हे चुकीचं आहे. आणि क एकच संख्या आहे. आणि क पण एकच संख्या नाही. आणि क सर्व एकच संख्या आहेत का? नाही. ही संख्या वेगळी आहे. त्याच्यामुळं इथं पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूत आपण. पुढचा प्रश्न आहे. एका संख्येत 300 शतक. पहा 300 शतक म्हणलं तर आपल्याला काय करावं लागेल? 300 लिहिले आणि शतक म्हणलं तर 2 शून्य आपल्याला वाढवावं लागणार. त्याच्यानंतर 70 दशक. 70 लिहावं लागणार आहे आणि दशक म्हणलं तर एकच शून्य वाढवावं लागेल. 27 एकक. 27 लिहावं लागेल. एकक म्हणलं तर एकही शून्य वाढायचं नाही. ही संख्या अंकात कशी लिहाल? ठीक आहे. 70 दशक 300 एकक. तर ही आपण बेरीज याची इथे व्यवस्थित मांडणी झालेली आहे आपल्याला. 7 हे झाले 30,227. 30,227 आपल्याला सॉरी 30,727. 30,727 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटेल. पुढचा प्रश्नाचं उत्तर पाहूत आपण. 46,250 या संख्येचे पुढीलपैकी कोणते वाचन योग्य नाही? 46,250 तर 46,000 सव्वा 46,000 हे बरोबर आहे. 46,250 पण बरोबर आहे. 4,625 तर हे 4,000 नाही तर हे 46 आहे. पावणे 46,000 सॉरी
पावणे पावणे 46,000 हे पण चुकीचं झालेलं आहे, योग्य नाही. इथं अजून एकदा पाहू. 4,625 दशक, 4,600 दशक लिहिलेलं आहे. 4,625 दशक म्हणलं तर एक शून्य, म्हणजे हे पण झाले 46,250. हे पावणे 46,000 म्हणजे किती राहतात? पावणे 46,000 म्हणजे 45,750 असतात विद्यार्थी मित्रांनो. तर हे चुकीचं वाचन झालेलं आहे आपलं. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न अबॅकसवर आहे. अबॅकस पाहायचा आणि तयार झालेली संख्या कशी लिहाल? इथं 10, इथे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आहे. इथे 6 लिहा. इथे काहीच नाही म्हणजे 0. इथं काहीच नाही म्हणजे 0. इथं 1 2 आहेत, 2 मणी आहेत. आणि इथे किती मणी आहेत? 1 2 3 4 5 6. मग ही संख्या कशी होईल? 60,026 होईल. 60,026 आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटेल. अतिशय सोपा असतो अबॅकसवर आधारित प्रश्न. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला, अबॅकसमध्ये 50,300 ही संख्या कसं लिहाल? आता 50,300 म्हणजे 50,300 म्हणजे पहिल्या याच्यात आपल्याला 1 2 3 4 5 म्हणे हवे. दुसऱ्या याच्यात काहीच नाही. तिसऱ्या इथे आपल्याला 1 2 3 मणी हवेत आणि बाकीचे 2 जे आहेत, म्हणजे इथे पण आणि पहा इथे आपल्याला काहीच नको, इथे पण काहीच नको आणि इथे पण काहीच नको. पहिल्या याच्यात 5 आणि दुसऱ्या याच्यात 3. पहिल्या याच्यात इथे 1 2 3 4 5 आहे, पण हे शेवटच्या याच्यात आहे, इथे पण नाही. अभ्यास 50,003, सॉरी हे 50,300 नाहीये, 50,003 आहे. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, 50,003 म्हणजे इथे काहीच नाही हवं आणि 1 2 3 इथे शेवटला पाहिजे. मग हे पहिलं वालाच उत्तर आपलं योग्य आहे. ठीक आहे, हे 50,003 इथे आपलं हे 50,003 आहे. ठीक आहे, चला पुढचं आपण प्रश्न घेऊ. 58,010 ही संख्या अक्षरात कशी लिहा? 58,010, 58,010 नाही लिहूत आपण. हे 5,00,000, हे 5,00,000 नाही, 58,000 आहे. 58,000 असं पण नाही लिहूत. 58,010 ही संख्या आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बरोबर कोणतं विधान आहे? तर इथे आपल्याला 1 शतक म्हणजे 10 एकर. 1 शतक म्हणजे पहा इथं 1 शतक म्हणजे आपण 1 शतक म्हणजे 1 शतक म्हणजे 2 शून्य. 10 एकक म्हणजे 10 ला 10 लिहायचे आणि एककच्या समोर काही शून्य नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. हे दोन्ही एकसारखे आहेत का? नाहीये. 10 शतक, 10 लिहायचे, शतक म्हणजे 2 शून्य आणि 1 सहस्त्र, 1 सहस्त्र म्हणजे 1,000, म्हणजे 10 शतक बरोबर 1 सहस्त्र हे बरोबर विधान आहे आपलं. त्याच्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, त्याच्यानं अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय क्रमांक 2 पाहिलेला आहे. 5 संख्यापर्यंतच्या 5 अंकापर्यंतच्या संख्येचे वाचन लेखन झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.